Hello student, I am your science teacher Mr. Neware, and today we are going to learn new chapter Living World and Classification of Microbes in 8th standard. Now here Living World, सजीव सृष्टी and Classification of Microbes, सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. Now before that we have already learned the chapter The Living World, Adaptation and Classification in 7th standard. Now here adaptation means अनुकूलन. म्हणजे पृथ्वी तलावरती जे जे सजीव जन्म घेतात ते ज्या ज्या परिसरामध्ये राहतात त्या त्या वातावरणाशी ते समरस होत असतात, त्यालाच आपण अनुकूलन असं आपण म्हणतो. उदाहरण सांगता येईल की जसं पोपट, पॅरेट हा ग्रीन कलरचा असतो आणि त्याची चोच ही लाल कलरची आणि कडक असते. त्या ग्रीन कलरचा उपयोग कोणता होतो तर तो त्या कलरमुळे आपलं संरक्षण करतो, म्हणजे झाडाच्या पानासारखा त्याचा रंग असल्यामुळे, आणि लाल टणक चोचेने तो फ्रूट कुरतडून खाण्यास त्याला मदत होत असते. दुसरं उदाहरण आपण घेऊया, जसं कॅमल. डेझर्ट एरियामध्ये हा जो याला जहाज असं म्हटले गेले आहे, वाळवंटातील जहाज, तर याचे पाय लांब असतात, पायाला गाद्या असतात आणि आयलिड्स जाडसर आयलिड असतात. जाडसर गाद्यांचा उपयोग काय तर त्यांचे पाय जमिनीमध्ये खूप रुतत नाही. लांब पायांचा उपयोग कोणता तर जमिनीपासून म्हणजे त्या वाळूपासून पोटापर्यंतचं अंतर म्हणजे पूर्ण शरीराचं अंतर जास्त असते, त्यामुळे त्या उन्हापासून संरक्षण होते. आणि आयलिड्स जसे काही वाळू पुन्हा वाऱ्याने वाहत येऊन डोळ्याला त्रास होऊ नये हा त्याचा उपयोग होतो, आणि म्हणून तशा प्रकारचं ॲडॉप्टेशन कॅमलमध्ये झालेलं असते. मीन्स व्हॉट इज इन बाय ॲडॉप्टेशन? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग इज कॉल्ड ॲडॉप्टेशन. नाव द सेकंड पॉईंट हिअर, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाची गरज. नाव ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द वर्ल्ड हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफी रिजन, फूड इंजेक्शन अँड डिफेन्स. नाव हिअर जिओग्राफिक रिजन्स मीन्स भौगोलिक प्रदेश. आपल्याला असे अनेक प्रदेश सांगता येईल. एक वाळवंटीय प्रदेश, दुसरा आपल्याला एक सागरी प्रदेश आपल्याला सांगता येतो, पुन्हा थंड हवेचे प्रदेश. अशा प्रकारचे प्रदेश आपल्याला सांगता येतात. मीन्स ए डिमार्केटेड एरिया ऑन द लँड. सेकंड नंबर, फूड इंजेक्शन, अन्नग्रहण. सगळेच सजीव आपापल्या पद्धतीने अन्नग्रहण करतात. जसं माणूस हाताने अन्न घेतो आणि तोंडावाटे ग्रहण करतो. डासाचं जर उदाहरण घेतलं तर तो सोंडेने प्राण्यांच्या शरीरातील रक्त शोषून घेतो, दॅट इज फूड इंजेक्शन. डिफेन्स म्हणजे संरक्षण. सगळे सजीव आपल्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण करीत असतात. जसं की माणूस आपल्या हातापायाचा उपयोग करत असतो. जसे काही प्राण्यांचे दात हे शार्प असतात, म्हणजे इतर प्राण्यांपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी. नाव व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिक ऑफ सेम स्पेसीज. आता या पृथ्वी तलावरती अनेक प्रजाती आहेत आणि त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं यासाठी ज्या काही स्पेसीज आहेत त्या एकाच जातीच्या स्पेसीमध्ये अनेक प्रकारची विविधता आढळून येत असते. नाव अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सीज. म्हणजेच ज्या पद्धतीची माणसांची जनगणना होते त्याच पद्धतीची 2011ला प्राण्यांची जनगणना केली होती. त्यानुसार 87 दशलक्ष एवढ्या प्रजाती पृथ्वी तलावरती आढळून आल्या होत्या. मग
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्राण्यांच्या म्हणजे सजीवांच्या जर प्रजाती असतील तर त्यांची ओळख पटवण्यासाठी त्याचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स केले जातात. त्यात आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं आपण म्हणतो. तर पाहूया डिफाईन. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. अगेन, द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. नाव नेक्स्ट पॉईंट इन हिस्ट्री. आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी सजीवांचे वर्गीकरण केलेले आहे त्यांच्या अभ्यासानुसार. आपल्या या चॅप्टरमध्ये 4 शास्त्रज्ञांची नोंद आपण घेतलेली आहे. त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या अभ्यासानुसार वर्गीकरण केलं आहे ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट नंबर, कार्ल लिनियस इन 1735 divided the living organism into Vegetabilia and Animalia. Second number, Haeckel 1866 created the living organism into 3 kingdoms: Protista, plants and animals. Charton in 1925 created the living organism into 2 groups: Prokaryotes and Eukaryotes. And the last one, Copeland in 1938 divided the living organism into 4 kingdoms: Monera, Protista, Plantae and Animalia. Now the next point, 5 kingdom system. Robert Harding Whittaker 1920 to 1980 was an American ecologist and he divided the living organism into 5 groups that are: first number, complexity of cell membrane, म्हणजे पेशीय जटिलता. म्हणजे सजीवामध्ये जेवढी काही विविधता आढळते तेवढीच विविधता त्या प्राण्यांच्या पेशीमध्ये सुद्धा आढळत असते. आणि त्याचे जे 2 ग्रुप्स केलेले आहेत कोणते आहेत ते, दॅट्स आर प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स divided into 2 groups: unicellular or multicellular. Then third number, mode of nutrition. यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिजे. नंबर 1, प्लांट्स, ऑटोट्रॉपिक अँड फोटोसिंथेसिस. मीन्स ऑल द ग्रीन प्लांट्स मेक देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दॅट इज वाय प्लांट्स, ऑटोट्रॉपिक अँड फोटोसिंथेटिक. Second number, fungi, saprophytic, means absorption food from dead organisms. असे अनेक आपण उदाहरण पाहिलेले आहेत. एखादा सजीव मृत पावला असेल आणि गावाबाहेर कुठे नेऊन टाकून दिला असेल तर काही दिवसानंतर त्या प्राण्यांपासून दुर्गंधी सुटलेली असते. काय झाले असते, फंगी त्या ठिकाणाहून त्या प्राण्यातून आपलं अन्न शोषून घेत असते. 3-4 दिवसामध्ये संपूर्ण फंगीस त्या ठिकाणी आक्रमण करून संपूर्ण अन्न शोषून घेतात आणि त्या प्राण्याचा संपूर्ण नायनाट केला जातो. सांगाड्याशिवाय त्या ठिकाणी काही शिल्लक राहत नाही. दॅट इज वाय फंगी, सॅप्रोफॅटिक, ॲब्सॉर्प्शन फूड फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. नंबर 3, ॲनिमल्स, हेटरोटॉपिक, इंजेस्टिव्ह. ऑल द ॲनिमल्स आर कम्प्लिटली डिपेंड अपॉन देअर फूड ऑन द plants. Lifestyle, just like a plant producer, animals consumers, and fungi decomposers. And last one, phylogenetic relationship, वर्गानुवांशिक सहसंबंध, prokaryotic to eukaryotic and unicellular to multicellular. Take a short look of classification of living organism. Living organism divided into 2 groups: prokaryotes and eukaryotes. Prokaryotes, unicellular organism, kingdom number 1, Monera. Now second, eukaryotes divided into 2 groups: unicellular living organism and multicellular living organisms.
eukaryotes, unicellular, kingdom number 2 protista, and multicellular divided into 3 kingdom. Kingdom number 3 fungi, mean cell wall present organism can't perform photosynthesis. Then kingdom number 4 plantae, cell wall present and organism can't perform photosynthesis. And kingdom number 5 animalia, no cell wall. Okay, thank you students.